नमस्कार. तुम्ही ब्लाऊज वेअर केल्यानंतर काखेमध्ये जोड किंवा गुढी किंवा घडी किंवा फुगा येतो का? तर असं का होतं पहा, फिटिंग व्यवस्थित नसते त्याच्यामुळे. तर फिटिंग कशी करायची? तर प्रथम काय करायचं, पाठीमागचा आणि पुढचा भाग सरळच बाजूनी एक टीप मारून घ्यायची अगदी कडेनी आणि पुन्हा उलट करायचा ना आतल्या बाजूने एक टीप मारून घ्यायची पहा, जशी मी आत्ता घेतली तशी. आणि कमरेच्या बाजूने जो मापाचा ब्लाऊज आहे तो जोडायचा किंवा तुम्ही जर टेपने माप घेतलं असेल तर त्याने जोडायचं पहा. तर एक्स्ट्रा किती आहे ते मोजायचं पहा. एक्स्ट्रा 1 इंच भरलं तर यानंतर काय करायचं, दंडामध्ये दंडघेर किती आहे तो मोजायचा ब्लाऊजचा मापाच्या, नंतर छातीमध्ये मोजायचा म्हणजे मुंड्यापासून ते हुकपर्यंत मोजायचा आणि ते किती भरतं हे पाहायचं. आणि हे तिन्ही मापे आहेत ती फिटिंगला टाकायची पहा. प्रथम दंडापासलं टाकायचं, नंतर आहे ना छातीमधलं म्हणजे मुंड्यामधलं टाकून घ्यायचं, यानंतर आहे ना कमरेच्या बाजूस टाकायचं. ही तिन्ही मापे एकमेकाला स्केलने किंवा टेपने किंवा हाताने सरळ रेषेने जोडून घ्यायचं पहा. आणि जोडून घेतल्यानंतर काय करायचं, यामध्ये टिपा मारून घ्यायच्या. तर अशा तऱ्हेने तुम्ही ज्यावेळेस फिटिंग करचाल त्यावेळेस काय होणार, तर सगळ्या बाजूने जेवढं दंडात आहे तेवढं फिटिंगला बसणार, जेवढा काखेमध्ये आहे म्हणजे मुंड्यामध्ये आहे तेवढं देखील फिटिंगला बसणार आणि कमरेपसलंही बसणार आणि ब्लाऊज बसायला एकदम छान बसणार पहा. कुठेही गुढी किंवा घडी किंवा जोड वगैरे येणार नाहीये. तर यानुसारच तुम्ही काय करा, ब्लाऊजला फिटिंग करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.